नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या चर्चेत. आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, ते खरंच डोकं चक्रवून टाकणारे आहेत. हो. क्रॉसबद्दल आपण जे काही आजपर्यंत ऐकलंय, त्याच्या खूप पलीकडे जाऊन हे काहीतरी वेगळंच सांगतायत. हे विश्लेषण काही विशिष्ट कोरियन धार्मिक स्रोतांवर आधारित आहे आणि ते दावा करतात की क्रॉस ही केवळ इतिहासात घडलेली एक घटना नव्हती. तर ती देवाच्या मूळ योजनेचाच एक भाग होती. अगदी. आणि हेच या स्रोतांना खूप वेगळं ठरवतं. ते याकडे एक अपघात म्हणून बघत नाहीत. बरोबर. किंवा समजा काहीतरी चुकलं आणि मग देवाला त्यावर काहीतरी उपाय करावा लागला, असं नाही. त्यांच्या मते देवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हाच त्याला मानवाच्या पतनाची आणि त्याच्या पुनर्स्थापनेची पूर्ण कल्पना होती. वाव, म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित होतं. हो, एका अर्थाने. त्यामुळे आजची चर्चा ही केवळ काय घडले याबद्दल नाही, तर ते का आणि कसे घडले याच्या एका अत्यंत संरचित आराखड्याबद्दल आहे. तर मग या कहाणीच्या सुरुवातीपासून सुरुवात करूया, आदमच्या पापापासून. आपल्याला माहिती आहे की त्याच्यामुळे सगळी समस्या सुरू झाली, पण या स्रोतांनुसार त्याचा परिणाम फक्त मानवापुरता मर्यादित नव्हता, बरोबर? अजिबात नाही. परिणाम खूप मोठा होता. संपूर्ण जमीन म्हणजे पृथ्वीच शापित झाली आणि त्यातून काटे आणि काटेरी झुडपे उगवू लागली, असं ते सांगतात. हो. पण इथेच ते खूप महत्वाचा फरक स्पष्ट करतात, ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही. कोणता फरक? ते शारीरिक वासना आणि पाप या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या मानतात. अच्छा. त्यांच्या मते आदमच्या पापामुळे मानवी शरीराला जी शापित अवस्था मिळाली त्यातून शारीरिक वासना निर्माण झाली. हे अगदी तसंच आहे जसं शापित जमिनीतून काटे आणि झुडपे आपोआप उगवतात. एक मिनिट थांबा. म्हणजे चुकीची इच्छा होणं किंवा मनात वाईट विचार येणं हे पाप नाहीये? नाही. अहो, पण हे तर मी आजपर्यंत जे काही ऐकलंय त्याच्या अगदी विरुद्ध आहे. हे जरा नीट समजावून सांगा. नक्कीच. याला आपण असं समजू शकतो की समजा तुम्हाला खूप राग आला आहे आणि कोणाला तरी ओरडावंसं वाटतंय. ही जी तीव्र इच्छा आहे ना, ती म्हणजे शारीरिक वासना. ही त्या शापित शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. पण जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात ओरडत नाही किंवा त्या इच्छेनुसार वागत नाही, तोपर्यंत ते पाप होत नाही, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. म्हणजे ती वासना पापाकडे ढकलणारी एक शक्ती आहे, पण ती स्वतः पाप नाही. अगदी. आणि तिच्यावर नियंत्रण मिळवता येतं. वा. म्हणजे या विचारानुसार मानव जन्मतः पापी नसतो, पण तो अशा परिस्थितीत जन्माला येतो जिथे पाप करण्याची प्रवृत्ती त्याच्या शरीरातच असते. नेमके तेच. ही एक खूप मोठी आणि एका अर्थी दिलासादायक गोष्ट आहे. खरंय. या शापित शरीराचे दोन मुख्य परिणाम आहेत. पहिला म्हणजे ही शारीरिक वासना, जी सतत पापाकडे ओढते, आणि दुसरा परिणाम म्हणजे हे शरीर वृद्ध होऊन पुन्हा मातीत मिसळतं. ओके. यालाच ते स्रोत मातीचा मृत्यू असं एक विशिष्ट नाव देतात. मातीचा मृत्यू? हो. म्हणजे आपलं शरीर ज्या मातीतून आलं तिथेच परत जाणं, ही त्या शापाचा परिणाम म्हणून आलेली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. म्हणजे आदामच्या पापामुळे शरीराला मातीचा मृत्यू आणि शारीरिक वासना मिळाली. पण मृत्यूची संकल्पना इथेच संपत नाही, बरोबर? नाही. इथेच तर ती अधिक खोल जाते. या स्रोतांनी मृत्यूला आणखी विभागलं आहे, जे खूपच मनोरंजक आहे. हो. आणि हा त्यांच्या विचारसरणीचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. ते मृत्यूचे दोन मुख्य प्रकार सांगतात. पहिला मृत्यू आणि दुसरा मृत्यू. पहिला आणि दुसरा. आणि पहिल्या मृत्यूचा सुद्धा परत दोन भाग आहेत. अच्छा, ठीक आहे. हळूहळू जाऊया. आधी सांगा, पहिला मृत्यू म्हणजे काय? पहिला मृत्यूचा पहिला भाग आहे विभक्त होण्याचा मृत्यू. याचा सरळ अर्थ आहे देवापासून तुटणे किंवा विभक्त होणे. जसं आदाम बागेतून बाहेर काढला गेला तसं. अगदी. तो देवापासून विभक्त झाला. हाच खरा आध्यात्मिक मृत्यू आहे. आणि याच पहिल्या मृत्यूचा दुसरा भाग आहे मातीचा मृत्यू, ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो. म्हणजे आपला शारीरिक मृत्यू. हो, शारीरिक मृत्यू. पण थांबा, पहिला मृत्यू जर देवापासून तात्पुरतं विभक्त होणं आणि शारीरिक मृत्यू असेल, तर मग दुसरा मृत्यू काय आहे? दुसरा मृत्यू म्हणजे देवापासून अंतिम आणि कायमचं विभक्त होणं. कायमचं? हो. यालाच अग्नीचं सरोवर असंही म्हटलं आहे. यातून परत येण्याचा मार्ग नाही. म्हणूनच या स्रोतांमध्ये पहिल्या मृत्यूनंतरही देवाकडे परत येण्याची संधी आहे यावर खूप भर दिला आहे. कारण पहिला मृत्यू हा परत फिरवता येतो. बरोबर. तो रिव्हर्सेबल आहे, पण दुसरा नाही. हे तर जीवन आणि मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं. हो ना. म्हणजे या तर्कानुसार
अब्राहमसारखी व्यक्ती जी हजारो वर्षांपूर्वी शारीरिकदृष्ट्या मरण पावली, ती आध्यात्मिकदृष्ट्या जिवंत आहे. हो, कारण ती देवाशी जोडलेली आहे. आणि या उलट आज रस्त्यावर चालणारी एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या जिवंत असूनही आध्यात्मिकदृष्ट्या मृत असू शकते. अगदी अचूक पकडला आहे तुम्ही. कारण ती देवापासून विभक्त आहे. हो. त्यामुळे जीवन आणि मृत्यूचा अंतिम मापदंड म्हणजे शारीरिक अस्तित्व नाही, तर देवाशी असलेलं नातं आहे. ही गोष्ट पचायला थोडी जड आहे की नाही? नक्कीच. म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणारं जीवन किंवा मृत्यू हे अंतिम सत्य नाहीये. नाही. आणि आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया, जो या स्रोतांमधला कदाचित सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारा आहे. येशूची भूमिका. हो. मला वाटतं इथेच खरी गंमत सुरू होते. हो, कारण इथेच हा संपूर्ण आराखडा एकत्र येतो. हे स्रोत सांगतात की येशू, ज्याला शेवटचा आदाम असं म्हटलं आहे, त्यानं जन्माला येताना आपल्यासारखेच शापित शरीर धारण केले. थांबा. काय म्हणालात? शापित शरीर? हो. म्हणजे ज्या शरीरात शारीरिक वासना आहेत आणि जे मातीच्या मृत्यूला सामोरे जाणार आहे, तेच शरीर? तेच शरीर. हे तर धक्कादायक आहे. साधारणपणे आपण त्याला एक परिपूर्ण दैवी शरीर मानतो. आणि हाच या स्रोतांचा मुख्य मुद्दा आहे. याचं महत्त्व खूप मोठं आहे. विचार करा, जर येशूने आपल्यापेक्षा वेगळं सुपरहिरोसारखं शरीर धारण केलं असतं, तर त्याने पापावर मिळवलेला विजय आपल्यासाठी अर्थहीन ठरला असता. आपण म्हणू शकलो असतो, त्याच्यासाठी सोपं होतं, त्याचं शरीरच वेगळं होतं. अगदी. पण त्याने तेच शापित शरीर धारण करून त्याच मोहांना आणि शारीरिक वासनांना सामोरे जाऊनही एकही पाप केले नाही. म्हणजे त्याने हे सिद्ध केलं की आपल्यासारख्याच मर्यादित आणि शापित शरीरात राहूनही पवित्र आत्म्याच्या मदतीने पापावर विजय मिळवणं शक्य आहे. बरोबर. तो केवळ एक तारणहार नाही, तर एक आदर्श, एक ब्लूप्रिंट बनला. अगदी बरोबर. त्याने दाखवून दिले की आज्ञा पाळणं अशक्य नाही. आणि इथेच एक आणखी आश्चर्यकारक मुद्दा येतो. तो कोणता? या स्रोतांनुसार जरी येशू क्रूसावर मरण पावला नसता, तरी त्याचं भौतिक शरीर आपल्या शरीराप्रमाणेच अखेरीस मातीच्या मृत्यूला सामोरे गेलं असतं. काय? हो, कारण ते एक शापित शरीर होतं. फरक इतकाच की तो निष्पाप असल्यामुळे तो ताबडतोब पुनरुत्थित झाला असता. पण मग क्रूसावर मरण्याची गरजच काय होती? जर त्याचा मृत्यू शारीरिकदृष्ट्या अटळ होता, तर मग त्या क्रूसाचा उद्देश काय होता? हाच तो वावषण आहे. त्याचा मृत्यू शारीरिक अटलतेमुळे नव्हता, तर एका विशिष्ट आध्यात्मिक उद्देशासाठी होता. ओके. तो मातीचा मृत्यू मरण्यासाठी नाही, तर मानवाच्या जागी देवापासून विभक्त होण्याचा मृत्यू अनुभवण्यासाठी आला होता. देवापासून विभक्त होण्याचा मृत्यू? हो. आठवा, क्रूसावर असताना तो ओरडला, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? हो. तो क्षण होता जेव्हा पित्याने त्याच्यापासून तोंड फिरवले. त्याने तो आध्यात्मिक विभक्तपणा स्वतःवर घेतला, जो पापाचा खरा परिणाम आहे. म्हणजे? त्याने आपल्या जागी ती शिक्षा भोगली. तो शारीरिक मृत्यू नव्हता, तर तो आध्यात्मिक मृत्यू, ती विभक्तता होती जी त्याने अनुभवली. बरोबर. जेणेकरून आपल्याला पुन्हा देवाशी जोडले जाण्याचा मार्ग मिळावा. यामुळे क्रूसावरील मृत्यूचा संपूर्ण फोकसच बदलतो. नेमकी तेच. त्याच्या या कृत्यामुळे विश्वास ठेवणाऱ्यांना पहिल्या मृत्यूतून, म्हणजेच त्या विभक्त होण्यातून मुक्ती मिळते. आणि जर पहिल्या मृत्यूतून सुटका झाली, तर साहजिकच ते दुसऱ्या मृत्यूपासून, म्हणजे कायमच्या विभक्त होण्यापासून वाचतात. हा संपूर्ण आराखडा असा एकमेकात गुंतलेला आहे. ठीक आहे. हे सगळं मानवाच्या तारणाबद्दल झालं. पण आपण सुरुवातीला म्हणाला होतात की आदामच्या पापाचा परिणाम संपूर्ण सृष्टीवर झाला होता. हो. मग या योजनेत सृष्टीसाठी काय आहे? फक्त मानवांना वाचून देवाची योजना पूर्ण होते का? नाही. आणि हा या विश्लेषणाचा तितकाच महत्वाचा भाग आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. आदामला पृथ्वीवर एक प्रकारचा कारभारी म्हणून नेमले होते. जेव्हा त्याने पाप केले आणि तो सैतानाच्या अधीन झाला, तेव्हा त्याच्या अधिपत्याखालील संपूर्ण सृष्टीवर परिणाम झाला. निसर्गात बळी तो कानपिळी हा नियम लागू झाला. म्हणजे आपण जे जंगलराज किंवा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणतो, ते सुद्धा आदामच्या पतनाचाच परिणाम आहे. या स्रोतांनुसार. हो. निसर्गातील ही हिंसा मूळ योजनेचा भाग नव्हती. अजिबात नाही. निसर्गातील हा संघर्ष आणि हिंसा ही पतित व्यवस्थेची लक्षणं आहेत. म्हणूनच भविष्यातील पुनर्स्थापनेचे वर्णन करताना काय म्हटलंय? लांडगा कोकरासोबत राहील आणि सिंह बैलाप्रमाणे गवत खाईल. ही केवळ एक सुंदर चित्र किंवा रूपक नाही, तर ती प्रत्यक्ष घडणारी गोष्ट आहे. हो.
ती संपूर्ण इकोसिस्टम बदलण्याची, तिला तिच्या मूळ हार्मोनियस स्थितीत परत आणण्याची गोष्ट आहे. आजच्या काळात जिथे आपण हवामान बदल आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल बोलतो, तिथे हा विचार खूपच समर्पक वाटतो. खरंय, म्हणजे हे स्रोत आपल्या पर्यावरणीय समस्यांना सुद्धा एका खोल आध्यात्मिक समस्येशी जोडत आहेत. हो, ते याला नाशाचे दास्यत्व म्हणतात, ज्यातून संपूर्ण सृष्टी मुक्त होण्याची वाट पाहत आहे. अच्छा. त्यामुळे देवाची अंतिम योजना ही केवळ काही मानवी आत्म्यांना स्वर्गात नेण्यापुरती मर्यादित नाही, तर ती या संपूर्ण पृथ्वीला, या सृष्टीला तिच्या मूळ परिपूर्ण अवस्थेत परत आणण्याची आणि त्यावर पुन्हा स्वतःचे राज्य स्थापित करण्याची आहे. यालाच ते 1000 वर्षांचे राज्य म्हणतात. हो, जिथे हा शाप काढून टाकला जाईल आणि सृष्टी पुन्हा एकदा देवाच्या थेट अधिपत्याखाली येईल. तर या सगळ्याचा अर्थ असा होतो की क्रॉस हा केवळ मानवाच्या पापांची क्षमा करण्यासाठी नव्हता, नाही, तर तो संपूर्ण सृष्टीच्या पुनर्स्थापनेच्या योजनेचा केंद्रबिंदू होता. अगदी. मानवाच्या सुटकेतूनच संपूर्ण सृष्टीच्या सुटकेचा मार्ग मोकळा होतो. तुम्ही या चर्चेचा सार एका वाक्यात सांगितलं आहे. मानवाची पुनर्स्थापना ही पहिली पायरी आहे आणि त्याद्वारे संपूर्ण सृष्टीची पुनर्स्थापना हे अंतिम ध्येय आहे. आजच्या चर्चेतून खरंच खूप काही नवीन समजलं. काही महत्त्वाचे मुद्दे जे माझ्या मनात घर करून राहिले आहेत ते म्हणजे शारीरिक वासना आणि पाप यातील तो सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक. मृत्यूची ती दुहेरी संकल्पना जी जीवन म्हणजे काय हेच नव्याने सांगते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येशूने आपल्यासारखंच शरीर धारण करून एक आदर्श घालून दिला. बरोबर. आणि त्याची योजना केवळ आपल्यापुरती नाही, तर या संपूर्ण ग्रहासाठी आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी एक विचार आहे, जो आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला लावतो. कोणता? या स्रोतानुसार आपण जो भौतिक नाश पाहतो, आपलं वृद्ध होणारं शरीर, निसर्गातील संघर्ष, एक फूल कोमेजून जाणं, हे सगळं आपल्याला एका खोल आध्यात्मिक सत्याची सतत आठवण करून देत आहे. आणि ते सत्य म्हणजे देवापासून आपलं विभक्त होणं. हे भौतिक जग जणू एका आरशासारखं आहे, जे आपल्या आत्म्याची अवस्था आपल्याला दाखवतं. आणि यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उडतो, आपल्या सभोवतालचं भौतिक जग आपल्याला कोणत्या आध्यात्मिक सत्यांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण ते ऐकतोय का?